सो हे गाईज, मी वृंदा हेपाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे सॅटर्डे, आज परत वीकेंड. तर आजचा प्लॅन म्हणजे आदित्य येतो आहे माझ्याकडे आणि आम्ही आज चाललो आहे बाईक्स बघायला, शोरूममध्ये बाईक बघायला. तर सुझुकी शोरूममध्ये चाललो आहे आणि अजून बरेच शोरूममध्ये चाललो आहे. तर आदित्य प्लॅन करतो आहे नवीन बाईक घेण्याचा, नवीन स्पोर्ट्स बाईक घेण्याचा. तर ते बाईक बघायला किंवा टेस्ट राईड घ्यायला आम्ही चाललो आहे. दुपारी त्याचा थोडा वेगळा प्लॅन आहे, दुपारी तो जाईल. तर आम्ही आज चाललो आहे मेन बाईक बघायला, बाईक सिलेक्ट करायला, फायनल करायला, काही म्हणू शकता तुम्ही. आणि त्यानंतर एकत्र कुठेतरी लंच करणार आणि मग तो जाईल रिटर्न. तर आजचा हा सध्याचा तरी प्लॅन आहे. तर म्हटलं छोटासा ब्लॉग करूया याचा पण. तर येईल तो थोड्या वेळात. मी झालेली आहे रेडी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघू कुठली बाईक आवडते आणि कुठली फायनल करतोय आम्ही ते. सो सगळ्यात आधी आम्ही आलेलो आहोत पिंपले सौदागरमधल्या KTM शोरूममध्ये. तर इथे आम्हाला KTM 250 आणि KTM 390 बघायची होती, पण अनफॉर्च्युनेटली इथे ती बाईक अवेलेबल नव्हती. तर ते बोलले आम्हाला बानेरच्या KTM शोरूममध्ये तुम्हाला ही बाईक डिस्प्लेला आणि टेस्ट राईडला अवेलेबल होईल. तर इथे आम्ही आलो आहे बानेरमधल्या KTM शोरूममध्ये आणि ही आहे 250 आणि 390 बाईक जी आम्ही बघत होतो. पण ते दाखवणारे म्हटले की फक्त डिस्प्लेला आहेत बाईक्स आणि टेस्ट राईड घ्यायचे असतील तर तुम्हाला उद्या म्हणजे संडेला यावं लागेल. तर KTMपासून आम्ही आलो आहे SD मध्ये चॉईसेसमध्ये आदित्यने ठेवले होते एक रोडस्टर. तर येस, हे त्यांचे रोडस्टरचे बाईक्स आहेत आणि कलर अवेलेबल आहेत आणि ॲडव्हेंचर रोडस्टरसुद्धा आहेत. शैडो ग्रे और स्मोक ग्रे के बीच में डिफरेंस समझा. हाँ, शैडो ग्रे थोड़ा सा डार्क है, स्मोक ग्रे से. ओके. आणि इथे रोडस्टरची आदित्य टेस्ट राईड घ्यायला जातोय. सो टेस्ट राईड घेऊन आलेला आहे आणि आदित्य, ॲज पर आदित्य, त्याला ही बाईक खूप आवडलेली आहे. आय मीन कम्फर्टेबल आहे आणि स्पीडसुद्धा छान आहे. सो ही एक टॉप लिस्टमध्ये ठेवलेली आहे. नेक्स्ट आम्ही आलेलो आहोत सुझुकी शोरूममध्ये. तर इथे ही जी बाईक ट्राय करतो आहे आदित्य, ती V-Strom 250. तर त्याची टेस्ट घ्यायला जातो आहे. तर कम्पॅरिझनमध्ये V-Strom जास्त आवडलेली दिसते आदित्यला, कारण स्पीडसुद्धा आहे आणि पिकअपसुद्धा खूप जास्त छान आहे असं आदित्य बोलला. तर बघू आपण पुढे आता. आणि या सगळ्या बाईक्समध्ये कोणती बाईक आम्ही फायनल केलेली आहे, कोणती बाईक आदित्यने बुक केलेली आहे, हे तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू शकता. अँड 2 तास फिरून आम्ही फायनली आलेलो आहोत चैतन्य पराठास. तर बालेवाडी आणि बानेर एरियामधलं सगळ्यात फेमस पराठा हाऊस म्हणजेच हे चैतन्य पराठास म्हणून एक जागा आहे जिथे खूप व्हरायटीचे पराठास मिळतात. N नंबर ऑफ पराठाचे मेन्यूज आहेत, तुम्ही बघू शकता. ज्यात बेस्ट सेलिंग हे तुफानी पराठा आणि पनीर टिक्का पराठा असतं त्यांचं. तर इथे आदित्यने ऑर्डर केलेली आहे महाराजा थाली. तर त्याला प्रॉपर असं जेवायचं होतं म्हणून त्याने थाली ऑर्डर केलेली आहे. इथे मी घेतलेला आहे तुफानी पराठा आणि इतकी क्वांटिटी येते पराठ्याची, म्हणजे 2 पीपलसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. अँड टेस्ट म्हणजे चैतन्य पराठा इज लाईक ऑल टाईम फेवरेट. तर जस्ट मला रूमवर सोडून आदित्य रिटर्न केलेला आहे. हा होता छोटासा व्लॉग बाईक प्लॅनिंगचा आणि चैतन्य पराठाचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.